मित्र आहा सोबत असायलाच हवे। थँक्यू व्हेरी मच भोईरजी। आणि या पुन्हा एकदा या पुढील मॅच मध्ये आपण आनंद घेऊया। पुढील मॅचच्या जगदीशजी ठाकूर यांना विनंती असेल आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यावा। तो चलिए भाई बात करेंगे राजदादा पाटिल काटाई और मथुर फाइल के देखिए बिग फैंस हाथों पर टेटू। जय अंबिका 20 टीम खेलेगी स्वर्गीय रतनपुर ट्रॉफी और राजदादा पाटिल देखिए मचिंद्र दादा आपके टूर्नामेंट को शुभकामना भेजते हुए कि बहुत बढ़िया आयोजन नियोजन रायगढ़ में चलता हुआ। बहुत बहुत शुक्रिया राजदादा मथुर किंग के बिग फैंस। तो चलिए चलेंगे अपना जगदीश सर पूरी मैच की तरफ आपकी तरफ जाएंगे। 3 मैच दरम्यान पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर पहिलीच धाव घेतोय। स्वतःचं खातं गोलतोय, संघाचं खातं गोलतोय। वलप आणि डोंगरीचा पाडा अशी लढत मोठी लढत आपल्याला बघायला मिळेल या मैदानावर। दरम्यान दुसरा चेंडू पॅडवर आदळतोय। लेग बिफोरचा अपील करतायत। पंचाने अपील मात्र फेटाळून लावलंय आणि प्रदीप आणि रोहित अशी सलामीवीरांची जोडी। ओहो दरम्यान चेंडू बॅट चेंज होता तो चेंडू जातो सीमारेषेकडे। नक्कीच चेंडू पाहता पाहता सीमा पार होईल। आर पार सीमा पार पहिला चौकार। जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू मिड विकेटच्या पाड्यात केला ढकलून दिला। एक धाव तर पूर्ण केली। पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही। तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी। 2 धावांवर समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजाला। प्रदीप आणि रोहित खेळतोय 6 धावसंख्येवर, 7 धावसंख्येवर खेळतोय रोहित। तर प्रदीपला अजून मला स्ट्राईक मिळालीच नाही। ना स्ट्राईककडे आहे तो प्रदीप। जोरदार प्रहार बघायचा परंतु चेंडू ते लॉंग ऑफ कडे। चेंडू फेक की करतोय तत्पूर्वी मात्र 2 धावा दोन्ही फलंदाज चित्त्याच्या चपल्याने धावा घेत आहेत। आपल्या संघाला फायटिंग स्कोर उभारायचा आहे आणि फायटिंग स्कोर उभारण्यासाठी ही चाललेली रणधुमाळी रणकंद, ही चाललेली घोडदौड दोन्ही संघासमोर। डोंगराचा पाडा प्रथम फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज वीरासारखे लढण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र यष्ट्यांवर आदळतोय आणि पहिला गडी गारद होतोय। धावसंख्या धावपटलावर आहे ती 10 या धावसंख्येवर पहिला गडी गारद। संपलेला आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर लागलेली आहे ती 1 बाद 10 पहिला दशकात प्रवेश करतोय
डोंगरीचा पाडा वलप संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. डोंगरीचा पाडा संघाला प्रथम संधी दिली फलंदाजीसाठी आणि पहिला गडी मात्र पहिल्याच षटकात गारद होतोय. धावसंख्या धावपटलावर लागलेली आहे ती 10. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकामध्ये 40-50 धावांचं टार्गेट उभं करण्याचा इरादा असेल डोंगरीचा पाडा संघाचा. परंतु वलप संघाचा पहिला गोलंदाज तर यशस्वी ठरतोय, ज्याने 6 चेंडू फेकले. 6 चेंडू वर फक्त 10 धावा देऊन एक गडी मात्र गारद करतोय. सुरेख अशी गोलंदाजी मी म्हणेन, कारण मोठे फटके मारण्याची संधीच दिली नाही. दुसरा गोलंदाज ऋतिक म्हात्रे पंचांच्या डाव्या बाजूनं. राईटा मोरदोकेटचा मारा. फुलटॉस चेंडू. आता मात्र चेंडू मात्र पॉइंट ढकलून दिलाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावांचा प्रयत्न पाहता पाहता मात्र 2 धाव पूर्ण करतात. छत्त्याच्या चपलायनं 2 धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये जबरदस्त कॉल आणि या 2 धावने संघ पुढे सरसावतोय 12च्या घरात. 1-12. थंडीच्या गुलाबी थंडीमध्ये सध्या प्रेक्षकांची गर्दी कमी झालेली दिसतोय. गोलंदाजच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूला राईटा मोरदो विकेटचा मारा. जोरदार प्रहार का गुडलँड स्पॉटर चेंडू आदळला जातोय. गुडलँड स्पॉटर चेंडू उचलली घेतो. धाव संख्या मात्र स्थिरावलेली. फलंदाज मात्र कान मंत्र देतोय की थोडस काहीतरी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कर. पायांची मोमेंट खेळामध्ये महत्वाची असते. पायांची मोमेंट जर तुमची चुकीची बसली तर चेंडू मात्र निर्धार होतोय. नॉन स्ट्राईकचा फलंदाज मात्र स्ट्राईकच्या फलंदाजाला काहीतरी कान मंत्र देतोय की बाबा रे चेंडू समजते की बघ किती धुळीचं गण आहे. गोलंदाजच्या मार्कवर. हो 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 सुरेख मारा. अप्रतिम मारा. तिखट मारा. जबरदस्त मारा. नेत्रदीपक मारा करतोय गोलंदाज ऋतिक म्हात्रे. आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावताना वलप संघाकडून सुरेख अशी गोलंदाजी. टाळ्यांनी त्याचं स्वागत होतोय गोलंदाजाचं ऋतिक म्हात्रे याचं. पुन्हा एकदा ऋतिक म्हात्रे सज्ज. गोलंदाजीच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूला रायटर मोरदोकेटचा मारा. ओहो आता मात्र झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक बघायचं आहे आणि सुरेख असा झेल मात्र धरती मातेला अर्पण होतोय. परंतु मात्र पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण करतोय. 2 धाव पूर्ण करतोय. सुरेख असा धाव घेण्याची पद्धत सचिन तेंडुलकर ज्याप्रमाणे पहिली धाव जोरात घ्यायचा. पहिली धावेला महत्व असतं. पहिल्या प्रेमाला महत्व असतं. त्याचप्रमाणे पहिली धाव आणि पहिलं प्रेम हे जीवनामध्ये एक यशस्वी आणि खूप चांगलं मिळतं आणि ते मिळवण्यासाठी मात्र शर्तीचे प्रयत्न 2 फलंदाज करतायत की पहिली धाव महत्वाची असते आपल्यासाठी. ओहो फुलटॉस चेंडू. झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक. परंतु सुरेख असा मात्र झेल षटकार होतोय. असं वाटलं होतं की झेल हातात मिळालाय परंतु चेंडू मात्र पुन्हा एकदा जाळीला लागून रिटर्न येतोय आणि पहिल्या षटकाराची नोंद दुसऱ्या षटकात होतोय. धावसंख्या धावपटलावरती या षटकारानं 20. सुरेख वाटचाल. दुसरं षटक प्रगती पथावर. दुसऱ्या षटकाचा श्रीगणेशा करण्यासाठी वलप संघाकडून गोलंदाजी करते तो म्हणजे ऋतिक म्हात्रे. ऋतिक म्हात्रेला मात्र आता लॉंग ऑनच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे. ऋतिक म्हात्रे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर स्वतःला सावरून कोणत्या पद्धतीने कोणतं अस्त्र फेकतोय. समोर सज्ज आहे तो षटकारवीर प्रदीप पाटील. आता मग थोडासा फनफूट लावून खेळण्याचा प्रयत्न प्रदीप यांचा. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. चेंडू पकडतोय. फील्ड करतोय परंतु तिथपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतायत. मी म्हटलंच की पहिली धाव किती महत्वाची आहे या 2 फलंदाजाकडून दिसतोय आणि या 2 धावाने संघ पुढे सरसावतोय.
वैभव गोलंदाजीच्या मार्कवर चेंडूला टॅप करतोय, चेंडू पकडतोय आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज येतोय, काहीतरी कानमंत्र देतोय सेवन, आणि सेवन जातोय स्ट्राईक कडे. 2 गडी गारद झालेले आहेत. धावसंख्या धावपटलावर लागलेली आहे ती 22. तिसरं षटक प्रगती पथावर. तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पहिलाच दणका दिलाय तो गोलंदाज वैभव. मी म्हटलं ज्याच्याकडे ज्याच्या नावातच वैभव आहे तोच वैभव गोलंदाजीच्या मार्कवर. ओ हो हो हो, एकाच जागेवर पॉइंटच्या दिशेनं खसिली मिळवच्या दिशेनं 2 झेल जागेवर पकडतो, उडी मारून झेल घेतोय. उंची कमी, मी म्हणे मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा असणार तिथला क्षेत्ररक्षक. दोन्ही झेल उडी मारून घेतोय. मी पुन्हा येईन. तर सुरेख असा म्हणजे जयदाजी नेहमी म्हणत असतात. तर नक्कीच 2 चेंडूवर 2 सफलता मिळतात. हॅट्रिकवर आहे हा गोलंदाज वैभव. मी म्हटलं त्याच्या नावातच वैभव आहे, भरपूर वैभव आहे. वैभव हा वैभव आपला प्रतिस्पर्ध्यांचा वैभव हिरावताना दिसतोय की ज्यांचे 2 फलंदाज 2 चेंडूवर गारद करतोय तोच वैभव पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीच्या मार्कवर. समोर सज्ज फलंदाज आहे तो आलेला अक्षय कडू. अक्षय कडू आणि प्रदीपाशी जोडी मैदानावर. प्रदीप काहीतरी कानमंत्र देतोय. प्रदीप हा सलामीला आलेला सलामीवीर आहे की बाबा रे तू आता त्या ठिकाणी फटका मारू नकोस. तिथला असणारा क्षेत्ररक्षक हा चाणक्य आहे. गोलंदाज मित्र त्याच प्रकारे चेंडू टाकतोय आणि तिथेच फटका मारण्यासाठी भाग पडतोय. हे कौशल्य वैभवकडे आहे, ज्याच्याकडेच वैभव आहे, ज्याच्या नावातच वैभव. तोच वैभव राईट आर्म राऊंड विकेटचा. आता मात्र बघितलं चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरून जातोय. पंचांकडे दाद मागतायत परंतु नाही. पंच क्वालिफाईड पंच आहेत. पंचांचा निर्णय अंतिम. पंच म्हणजे कोर्टातले जज, मैदानावरचे जज. आणि दशरथ पाटील यांच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर पंच म्हणजे पांढरे हत्ती. पंचांच्या पुढं आणि गाढवाच्या मागं कधीच राहायचं नाही. एसट्या सोडून मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूला इतका वेग होता की चेंडू मात्र यष्टिरक्षकाला चकून चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. चेंडू मात्र यष्टिरक्षकाला पण मिळाला नाही, गलीमधल्या खेळाडूला पण मिळाला नाही आणि चेंडू जाते मात्र सीमारेषेकडे 4 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न फसतोय. सुरेख असा मारा करतोय तो वैभव, ज्यानं प्रत्येक चेंडू प्रत्येक स्पेल मध्ये फलंदाजाला चकवण्यासाठी प्रत्येक स्पेल टाकला होता. तोच वैभव मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर आपल्या भात्यातील शेवटचं अस्त्र फेकण्यासाठी सज्ज. ज्यानं आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या, 2 गडी गारद केलेत. तोच वैभव पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. आता मात्र स्ट्राईक साठी येतोय तो म्हणजे प्रदीप. हा सलामीला आलेला प्रदीप. 1 षटकार 7 चेंडू 12 धावेमध्ये खेळणारा प्रदीप मात्र बघतोय. चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन, चेंडू जातोय फाईन लेगकडे. पाहता चेंडू सीमारेषेकडे जातोय. चेंडू पकडतोय, फील्ड करतोय. तत्पूर्वी मात्र प्रदीप मात्र 2 धावा पूर्ण करतोय.
2 धावणे प्रदीपची धावसंख्या होती 16 वर, तर संघ जातोय 14 वर, तर संघ जातोय 29च्या घरात. 3 षटकांचा खेळ संपतोय, 18 चेंडूंचा खेळ संपतोय. 29 धाव उभारल्यात, 3 बाद 29. आता मात्र शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. शेवटच्या षटकामध्ये काहीतरी कानमंत्र असेल प्रदीपचा की बाबा रे आपल्याला 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे, फायटिंग स्कोर उभारायचा आहे, टार्गेट समोरच्या संघाला द्यायचं आहे, आणि टार्गेट द्यायचं असेल, धावा आव्हानात्मक उभारायच्या असतील तर आपल्याला दोघांना काहीतरी करामत करावी लागेल या मैदानावर. कारण 6 चेंडू आपल्याकडे आहेत. 6 चेंडू मध्ये काय करायचंय, काय नाही करायचं, काय घडवायचं आहे, पुढच्या फेरीत जायचं का, ही रणनीती आखून 2 फलंदाज एकमेकाला कानमंत्र देऊन धरती मातेला नामस्मरण करून धरती मातेला उचलून हातात घेऊन फलंदाजीसाठी तयार. प्रदीप प्रदीप आणि अक्षय कडू शेवटचं षटक खेळण्यासाठी सज्ज. हो हो हो, लाजवाब लाजवाब. 1 बाउन्स, चेंडू सीमा पार. जाता जाता केला इशारा या बॅटनं चेंडूला आणि पाठवला आमच्या मैदानाच्या बाहेर. तर नक्कीच जाताच आम्ही म्हटलं शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, आणि अशा परिस्थितीत मात्र चौकार मारतोय तो म्हणजे अक्षय. मी म्हटलं की 2 फलंदाज दिलेला कानमंत्र शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, चेंडूचा सामना कसा करता, उसली मिळाली तर चेंडूला आपण कुठे पाठवायचा, एक जबरदस्त दोघांची रणनीती. हो, पुन्हा एकदा 11 रन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू प्रयत्न फसतोय. 1च धाव मिळते अक्षयला आणि 1 धावेने संघ पुढे सरसावतोय 34च्या घरात. सामना 4 षटकांचा असेल. बघायचं आपण किती धावपर्यंत मजल मारू. अजूनपर्यंत 4 चेंडू शिल्लक आहेत आणि खेळण्यासाठी सज्ज सलामीवीर प्रदीप. पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू टॅप करतोय, चेंडू ते सिली मिडॉन कडे जातोय, चेंडू पकडतोय, फील्ड करेपर्यंत चित्त्याच्या चपलाईने 2 धाव पूर्ण करण्याचा इरादा, परंतु पंचांचे हात वर होत आहेत आणि फलंदाज धावबाद धावबाद धावबाद. तो नवीन आलेला फलंदाज जयेंद्र. जयेंद्र यानं चेंडू हलवून टॅप केलाय, चेंडू ते सिली मिडॉन कडे चेंडू जातोय, चेंडू पकडतोय, फीड करे मात्र एक्का दुक्का. शेवटचं षटक परंतु एक्का दुक्का नाही चलेगा, बड़ा छक्का चौका चाहिए. आता पुन्हा एकदा प्रदीप मात्र हाताला धरती मातेला आपल्या हातात उचलून काहीतरी संगनमत करून सज्ज.
प्रदीप हा सलामीला आलेला फलंदाज, आपल्याबद्दल शेवटचं अस्त्र. आता मात्र प्रदीप याला चेंडू घाबरलेला दिसतोय आणि चेंडू बाहेरून जातोय. पंचांच्या वर होत आहेत. एक खराब चेंडूचा इशारा येतोय. प्रदीपने मात्र आक्रमकाचा पवित्र स्वीकार का शेवटचा चेंडू आहे. आपल्या बॅट मधून ह्या चेंडूला एक तर षटकार किंवा चौकारच आपल्याला हवा आहे. म्हणून प्रदीप मात्र सज्ज होतोय. चेंडू मात्र घाबरतोय. चेंडू एकट्या सोडून बाहेरून जातोय. हो 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 जबरदस्त पैकी. नक्कीच 2 धावा पूर्ण होतील. तिसरा प्रयत्न करतात का बघायचा आहे, परंतु नाही. तिसरी धाव घेण्याचा मोहम्मद आवरला आणि प्रदीप पुत्र धावबादरित्या बाद. 2 धाव पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी संघ पुढे सरसावतोय. 40 आणि 41 धावांचं आव्हान असेल. वलप संघाला 4 षटका आणि 41 धावांचं आव्हान वलप संघाला आहे. 40 धावा उभारल्या आहेत आणि 41 धावा कंपल्सरी चेसिंग. बघायचंय वलप संघाला डोंगराचा पाडा कुठपर्यंत रोखतोय आणि वलप संघ हा टार्गेट कसा पार करतोय. तो येणारा काळ आणि येणारी वेळ हे ऐकण्यासाठी आपण जात आहोत. माझे सहकारी मित्र जयदास ठाकूर फ्रॉमेश्वी. हॅलो साहेब, नक्कीच धन्यवाद ठाकूरजी. या मॅच मध्ये खूप चांगला रंग येईल आणि रंग यायलाच हवा, कारण आता सकाळीचा पर्व काही क्षणातच होतोय आणि वेळेचं भान जसं ठेवलं. गणपती बाप्पाला वंदन करताना खऱ्या अर्थानं देवीदास शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते सन्मान सर्वांचंच केलं. शब्द सुमनानं स्वागतही सुंदर आणि पूजनही छान झालं. श्रद्धांजली अर्पण केली आणि तदनंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. ओम साई डीजेच्या माध्यमांमधून खूप चांगलं सहकार्य. व्हॉइस क्वालिटी इतकी सुंदर आहे की व्यावसायिक कसा असावा. महेशजी पाटील आपण प्रोपाइट करता या खऱ्या अर्थाने इव्हेंटला. ओम साई डीजे व्यावसायिक कसा असावा की तोंडामध्ये खडी साखर आणि डोक्यावरती बर्फाची लादी आणि पायाला चाक असा व्यावसायिक असावा. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं नाव मोठं होतंय, या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. प्रत्येक कलाकाराचा आत्मा कोणी असेल तर साऊंड मास्टर तुम्हाला मी खऱ्या अर्थाने हृदयातून धन्यवाद देतो. आणि अशा या कार्यक्रमाप्रसंगी तुमच्यासारखी साऊंड सिस्टीम असली की तो प्रश्नच नाहीये. सक्सेसफुली मॅच होणार, सक्सेसफुली कार्यक्रम होणार, यामध्ये टिल्ड मात्र शंका नसेल. अभिषेक पाटील गुणलेखक, अतिशय चांगल्या पद्धतीनं टॅलेंटेड आणि गुणलेखकच्याच बलबुत्यावरती माझा समालोचक घडत असतो. कारण तो जसं सांगतो तसं आत्मसात करून आम्ही पुढे फोकस करत असतो, बोलत असतो. त्याचेही या आजच्या टुर्नामेंट मधून खूप खूप मनपूर्वक सहर्ष स्वागत. दोन वाजून 13 मिनिटं झालीत. आपण प्रारंभ करताना या कार्यक्रमाप्रसंगी म्हणतात ना की सुंदर ते ध्यान उभे विटे बरी कर कटावरी ठेवून या. आणि त्या विठू माऊली चरणी साष्टांग दंडवत करून कशाला जाता दूर इथंच पंढरपूर. ज्याच्या घरात आई बाबा आणि ज्याच्या मुखात साई बाबा त्याला कधीच कमी पडत नाहीये. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आजचा या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वतःच्या बाबांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी सन्मानाचा मान दिला, बाबांच्या पवित्र शुभ हस्ते सन्मान केला. याही पेक्षा आणखीन काय हवं असतं. मच्छिंद्रदादा पाटील ऐसा पुत्र बाबा पिंडा ज्यात तिन्ही लोकी झेंडा धन्य माता पिता तयाची या. अगदी अशाच पद्धतीनं हा कार्यक्रम. चेंडू द्या. मोकाशीपाडा आणि टेंबोडे संघाला विनंती आहे या मंचावरती. मोकाशीपाडा आणि टेंबोडे संघाच्या कर्णधारांना या मंचावर. आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 41 धावांची उभारणी करायचं लक्ष ठेवलंय. जियान 11 वलप विरुद्ध चालणारा हा सामना. डोंगऱ्याचा पाडा अशी ही स्पर्धा पाहायला मिळतोय. प्रातःकाल होत चाललाय. दवबिंदू देखील या मैदानामध्ये आता थंडगार पडून आहेत. त्या दवबिंदूतून खऱ्या अर्थानं प्रत्येक बॅटला चेंडू स्पर्श करेल का, गोलंदाजी कशा पद्धतीनं असेल, या वेळेला पहिला षटक कोण टाकेल. कारण 24 चेंडू आणि 41 धावा म्हटलं की आव्हान पूर्ण करण्यासाठी उतरायचं असतं मैदानावरती. आव्हानं येतात त्यांना समोर जायचं असतं आणि ते आव्हान घेताना आज डोंगऱ्याचा पाडा आणि या वेळेला वलप संघ काय करताय ते पाहायचं आहे. टेंबोडे विपक्ष
मोकाशी पाडा टेंबोटी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. मोकाशी पाडा आपण ही या ना जरा प्लीज, ह्या षटकाच्या अगोदर या प्लीज, लवकरात लवकर. आलेत नक्कीच या, तुमचंही स्वागत आहे. आतापर्यंत चांगलं सहकार्य तुम्ही सर्वांनी केलं, याही पेक्षा आणखीन काय हवं असतं कृष्णाजी, बरोबर ना? क्रिकेट खेळाडूंचं सहकार्य हे सर्व आयोजनाला चांगल्या पद्धतीनं चांद लावत असतात. नक्कीच आमचे मित्र देखील या ठिकाणी अमित म्हात्रे, उत्कृष्ट हिंदीचा आवाज, लाईव्ह प्रक्षेपण कुठेतरी इव्हेंटला असतील, त्यांचाही लाईव्ह या ठिकाणी बघतोय. सुंदर असा गोड आवाज त्यांचा देखील या मॅच मधून नक्कीच स्वागत असेल. सामन्याला सुरुवात होतोय. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. पहिलं षटक हाताळणीसाठी गोलंदाज तेजस डोंगरे, 77 क्रमांकाची टी शर्ट, दूरवरचा पल्ला, स्ट्राईक वरती फलंदाज सतीश पाटील आणि ऋषिकेश म्हात्रे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती डॅप करण्याचा प्रयत्न, विकेट किपरची कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूलाच कुठल्या प्रकारचा सन्मान देता आला नाहीये. जिथे 41 धावांची उभारणी करायची, पहिला गोलंदाज वापरलाय तेजस डोंगरे, संपूर्ण विश्वास संपादन केलाय. परंतु एकीकडे विचार केला तर वल्लभ संघ आणि डोंगऱ्याचा पाडा या दरम्यान हा मैत्रीपूर्ण सामना पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं मित्र मित्र सर्व आहेत. सुंदर फटका सेलिमिड ऑफ क्षेत्र निवडीसाठी पाठविलाय, उचलला जाईल. चेंडू उचलेपर्यंत एक धाव या ठिकाणी या सुंदर पद्धतीने काढली. खातं खोलले स्वतःच फलंदाज सतीश पाटील या खेळाडूंना. पहिला षटक 2 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या षटकातील ही सुरुवात पाहतो आपण, संतगार सुरुवात, थंडगार ही थंडी, अतिशय चांगल्या पद्धतीचं हा आयोजन पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक, त्याचबरोबर 200 रुपयाचं कुपन आकर्षक ते देखील या ठिकाणी डोनेट. 5 दिवसातून कुपन नशिबाचा असेल त्याला मिळेल बाईक. लॉंग ऑफ क्षेत्र यावेळेला येतोय चेंडू समालोचन कक्षात जवळ, उचलेपर्यंत एक धाव. संघ जाऊन पोहोचलाय 2 वरती. पहिलं षटक संतगार वातावरण, 41 धावांची उभारणी करायची आहे, कारण आता बॉल देखील दमट झालाय. कारण थंडगार वातावरण, गवत देखील थोडा आता ओला चिंब झालाय आणि अशा या ओला चिंबच गवतामध्ये मैदानामध्ये आई स्पर्धा आली आहे समोर आपल्या. आडव्या पट्ट्याने हरण्याचा प्रयत्न केला, अतिशय ताकदीचाही वापर केलाय. जोपर्यंत चेंडू उचलला जाईल सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु क्षेत्ररक्षण आणि चेंडू जोपर्यंत गोलंदाजाच्या हातामध्ये येईपर्यंत घेतल्यात या ठिकाणी 2 धावा. 4 चेंडू समाप्त आणि 4 धावा खात्यामध्ये जमा झाल्यात. तेजस डोंगरे या ठिकाणी या लयकारी गोलंदाजी, सूर ताल लय अशी बद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. सतीश पाटीलच्या बॅट मधून हा आला एक धमाकेदार फटका. षटकार डीजे थोडा आराम करतोय, कारण आता मॅच आपल्याला कशा पद्धतीने लवकर संपवता येईल वेळेच्या अभावी, म्हणून त्याला शांतता दिली. परंतु जर आता या ठिकाणी आमचे बाबूशी असे तर AK-47 चालली असती, परंतु तरी देखील अशा पद्धतीने आवाज देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. षटकार आलाय, एक जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला या चेंडूवरती. धावसंख्या ही वाढली, 10. पहिलं दशक गाठलंय. फलंदाज सतीश पाटीलनं आता केली खरी सुरुवात वल्लभ संघाच्या खेळाडूंना. याला म्हणतात टेक्निकल ऑफ द गेम. एखाद्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवरती हवी होणं गरजेचं नसतं. कधी कधी संयम हा महत्वाचा असतोय. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात ना की ठेविले तैसे राहावे. केला जातोय. परी 11 साई स्पोर्ट व ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित प्रकाश ज्योतातील ही स्पर्धा 5 दिवसाची 15, 16, 17, 18, 19, 20 अशा दिवसांमध्ये या स्पर्धेला खऱ्या अर्थानं खूप उच्चांक मिळेल.
मानाची आणि मनाची स्पर्धा, प्रत्येकाच्या हृदयावरती अधिराज्य करणारी ही आपल्या हक्काची आणि आवडीची स्पर्धा असलेली मच्छिंद्रजी पाटील व संयोजक आयोजकांच्या वतीनं चांगला संकेत, शुभ संकेत सर्वांना दिलाय. हेड या टेल, येस, विन द टॉस. मोकाशी पाडा, कॉंग्रॅच्युलेशन, चूज द युअर गेम. दोघांचंही कौतुक आणि दोघांनाही शुभेच्छा या ठिकाणी केल्या जात आहेत. श्रवण फडके दुसरं षटक, पहिला चेंडू, एक धाव, 12 वरती आलाय संघ. सतीश पाटील, राकेश म्हात्रे. येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. अजूनही लाईक व्ह्यूअर्स बघतायत मॅच, तर मॅचचा आनंद हा सर्वांनाच आहे. असा वेळ लावणारा क्रिकेट. आता मात्र फाईन क्षेत्रामध्ये चेंडू टाकून दिलाय. चांगला क्लिकअप पाहायला मिळाला, फटक्याची नजाकत देखील पाहायला मिळाली. धावपेटीची नजाकत काय आहे, पंचांकडनं आलाय रिव्ह्यू, या ठिकाणी घ्यावा लागेल. तिसऱ्या पंच देखील या ठिकाणी आमचे उपस्थित आहेत. प्रशांत पाटील, सचिन कडू, सत्यवानजी काकडे अशा या 3 पंचांची कामगिरी आजच्या पहिल्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दर्जेदार पंच, कटाक्ष त्याने निर्णयाची भूमिकेची पात्रता देताना. फलंदाज बॅक टू द बॉलिंग, विकेट नंबर 1 बाद करार केलाय. हा फायदा असतो इव्हेंटचा. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमामधून रिप्लाय, ऍक्शन रिप्लाय, रिव्ह्यू हा फायदा खऱ्या अर्थानं असतो. जिथे पंचांची कधी कधी नजर अशा वेळेला बसत नाही, तेव्हा कॅमेरा काय करू शकेल आणि काय नाही याचं जिवंत उदाहरण म्हणजेच हा इव्हेंट. पहिल्या षटकाची समाप्ती, दुसरा षटक चालू असताना दुसऱ्या षटकाच्या बरोबर दुसऱ्या चेंडूवरती विकेट घेतली आहे गोलंदाज श्रवण फडके या गोलंदाजाला एक विकेट. सेवन फडके या गोलंदाजाला विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये नयन पाटील, सतीश पाटील आणि नयन पाटील या दोन्ही फलंदाजांवरती आता काही संघाची जबाबदारी पूर्वक काम करायचं आहे. दुसरा षटक लागू झाला, 41 धावा काढायच्या होत्या. येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये 29 गगनचुंबी फटका घेतलाय, परंतु स्ट्रोक मध्ये हिट ऑफ द गेम कमी पडली आहे. झेल ही सुंदर घेतलाय. दुसरा धक्का बसलाय या मैदानामध्ये, ज्या संघाला अतिशय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज नयन पाटीलने आल्याला उठवला होता एक दणका, परंतु तरी देखील बॅकअप कमी पडलं. थोडी स्ट्रोक टायमिंग कमी झाला आणि अखेरीस माघारी यावं लागलं. विकेट नंबर 2 चं पतन. जागच्या जागेवरती धावसंख्या थांबली आहे, ती म्हणजे आतापर्यंत 13 वरती. स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खेळताना आपल्याला प्रत्येक ठिकाणचा अनुभव येतोय. आजचा हा लो स्कोर फाईट सर्व क्रिकेट खेळाडू आहेत, परंतु त्यांनाही उच्चांक गाठण्याची संधी आज या व्यासपीठावरती आमच्या आयोजकांनी दिली आहे. यामधून खेळाडू पुढे जातील, आपल्या खेळाडूंना काहीतरी शिकता येईल, आणखीन प्रवास करता येईल, यासाठी या स्पर्धेचे काही नियम तुमच्यासाठी सांगितले गेलेत. दुसरं षटक, 3 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या थांबली आहे, परंतु येणाऱ्या 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या हव्यात त्या 28. येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. रोशन आणि सतीश पाटील अशी जोडी मैदानात. क्लिप केला, चेंडूला जसा इफेक्ट चांगला दिलाय, परंतु त्यावेळेला देखील चेंडूचं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. डायरेक्ट हिट देखील झालाय. तू मैं घेऊ का नको धाव, असा हा प्रश्न एकामेकाला पडला होता. यालाच म्हणतात कन्फ्युजन. कॉम्बिनेशन, तुमचा आय कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो या क्रिकेटमध्ये. तो कुठेतरी विस्कटला तरी देखील शेवटी सर ते घेतल्या 2 धावा आणि धावसंख्येचा स्कोरबोर्ड थोडं हलवलं. 15 धावांवरती आलाय संघ. येणाऱ्या 14 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 26 धावांची येणं गरजेचं असेल. पंचांचा इशारा आलाय स्वेर चेंडूचा. 1 धावसंख्या वाढतोय. खात्यामध्ये थोडीशी वाढ झाली आहे. धावसंख्या 16 वरती आली आहे. दमट वातावरण आणि त्याचबरोबर हा सामना देखील आता आपण पाहतोय की सुंदर पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न संपूर्ण चालू आहे गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये. येस येस येस, सक्सेसफुल फटका.
सीमारेखा ओलांडते, लॉंग ऑफ क्षेत्र कव्हर केलाय, चौकार. फडके या गोलंदाजाचा अखेरच्या 5व्या चेंडूवरती बसला एक सुंदर फटका, चौकार रोशन पाटील याच्या बॅट मधून आलाय. येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. 13 चेंडू 21 धावा. डोंगऱ्याचा पाडा विपक्ष जियान 11 वलप या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. मच्छिंद्रजी पाटील दादांनी चांगली खातिरदारी केली, सुंदर जेवणाची व्यवस्था, त्याचबरोबर गरम गरम चहा, वालाच्या शेंगा शिजल्यात का सांगा. आणि अशा या थंडी वातावरणात पोपटीचा हंगाम चालू असताना गरम गरम वालाच्या शेंगा देखील या मैदानावरती अल्पशा आहार सर्वांना पुरविला जातोय. हा देखील खातिरदारी समालोचक आणि त्याचबरोबर अंपायर्स असतील, आमच्या इव्हेंट सजवलेले त्यांचे असतील, सर्वांना कशा पद्धतीनं ग्रॅब करावं आणि अशाच हा आजच्या मैफिलीतील पहिला दिवस, आजची पहिली रात्र एक चांगल्या पद्धतीनं झाली आहे. हा चेंडू जितका कठीण होता ना तशाच पद्धतीनं निसटून गेलाय. 2 षटकांचा कालावधी संपलाय, खेळ संपलाय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर आल्या धावा स्कोर बोर्ड वरती 20. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावा. चला स्पीडअप घ्या लगेच, काय जमण्याची काय आवश्यकता नाही आहे. गेम ऑफ द प्लॅन तुमचा चालू आहे. 12 चेंडू, 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कोण वापरला जाईल, कर्णधार त्याला गायडन्स करतील, मार्गदर्शन करतील. कारण शेवटी काय असतं, गोलंदाजी करल्यानंतर शेवटची बाजू असते ती फलंदाजाकडे. तुमचा चेंडू संपल्यानंतर फलंदाजाकडे तयारी असते. 10 मिनिटं तुमची संपलेली आहेत मित्रांनो. प्लीज विनंती असेल सामना लगेचच चालू करा. अक्षय कडू मागच्या मॅच मध्ये घेतला होता मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार, तोच गोलंदाज आपल्या चेहऱ्यासमोर येतोय. 12 चेंडू 21 धावा, 12 गेंदे 21 रनों की जरूरत है इस मैदान पर. बहुत बड़ा घमासान युद्ध चालू है दोनों टीम में. अभी मत रियाज करिए दोस्तों. पिछली मैच में गेंदबाजी का इनाम मिला था, मैन ऑफ द मैच का खिताब लिया था वही गेंदबाज. 3रे नंबर पर गेंदबाज का नाम है अक्षय जी कडू. गेंद डालेंगे बल्लेबाज इस मैदान पर सतीश पाटिल और साथी बल्लेबाज. ये देखिए गेंद, 3री ओवर की पहली गेंद अच्छी सी पूरी डाली, जखड़ में रखा था गेंदबाज ने बल्लेबाज को. एक बार अपील हुआ जोर से, लेकिन ये अपील में कोई दम नहीं है. देखिए जनाब, ये ऐसा स्पीड बारी करी है नहीं है. 3री ओवर की पहली गेंद समाप्त हुई अक्षय कडू की. देखिए अगले आने वाली गेंदों में क्या बल्लेबाज करते हैं, क्योंकि अभी तक 11 गेंदें बाकी और जीतने के लिए 21 रनों की जरूरत इस महफिल में, इस मैदान पर. जीत गया वो सिकंदर, नहीं तो घर के अंदर. देखना है जोर कितना बाजुए का दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारी दिल में है. खेलना पड़ेगा, टूटना पड़ेगा, जोड़ना पड़ेगा. ये देखिए भाई साहब, फुल टॉस गेंद, नहीं चलेगा. गलती को यहाँ पे नहीं सुधारा जाएगा. चुकीला माफी नाही. डीजे षटकार लागलाय, सुंदरसा असा फटका पाहायला मिळाला आणि या 6 धावेनं संघ पुढे गेलाय. अभिषेक पाटील काय म्हणतोस, 26 धावा झाल्यात. बघ हा षटकार कसा मारला फलंदाज सतीश पाटीलनं. ज्या गोलंदाजानं मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली होती त्या गोलंदाजाला पुरता वापरलाय फलंदाज सतीश पाटीलनं. तुमची चुकी असेल ना, चुकीला माफी नाही आहे. अक्षय कडू आता मात्र थोडा गडबडलाय. समोरच्या फलंदाजाला कसा चेंडू आखावा. इथं मात्र उंगली खडी, पंचांनी दिला इशारा. फलंदाज बाद. सतीश पाटील या वेळेला होतो LBW क्लीन आउट आणि पंचांचा इशारा आलाय बाद. आतापर्यंत चांगली कामगिरी सतीश पाटीलने आपल्या संघासाठी केली आहे. गोलंदाजी अक्षय कडू सक्सेसफुली गेम ऑन द फायर या चेंडूवरती सक्सेस झालाय अक्षय कडू. परंतु एकीकडे विचार केला तर आपण आतापर्यंत सतीश पाटीलने बनविल्यात आपल्या संघासाठी एक सुंदर अशी धावसंख्या जमा केली आहे. षटकार चौकार ठोकलेत.
आणि 9 चेंडूंमध्ये 17 धावांची उभारणी करता करता आता मात्र माघारी यावं लागलं. 9 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण. 9 गेंदे और 15 रनों की जरूरत अभी तक मैदान पर. देखना है कौन कितना कोशिश करेंगे, जितना आगे जाएंगे. दोनों बल्लेबाज भी तैनात है. गेंदबाज की तारीफ जरूर होगी अक्षय जी कड़ू की कि जो बीच में आज कन्वर्टिंग किया है. इंटरटेन में पिछली गेंद की थी, इस गेंद पे बड़े बल्लेबाज को पीछे लाना पड़ा. अच्छी गेंदबाजी इस मैदान पर दिखाई दी अक्षय कड़ू की. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज या ठिकाणी पाहायला मिळतोय. वातावरण थंड आहे, पण मॅच मध्ये जिंकेल तोच या मोठ्या ट्रॉफीचा मानकरी या 5 दिवसात होईल. कारण जवळजवळ ही लाखाहून अधिकची स्पर्धा आपल्या समोर भेटीला आली आहे. मच्छिंद्रजी पाटील व संयोजकांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफ्या आणि त्याचबरोबर बाईक वरती कोण बसणार, कशा काढणार सेल्फ्या आणि सेल्फीला येणारा कोण असेल तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. 5 दिवसामध्ये समजेल की कोणी जास्त मेहनत केली आहे. गेम ऑन द गेम. हा देखील बघा पंच कमिटी आपण बघू शकाल की गेम मध्ये आणि जीवनामध्ये कधी काय होईल सांगू शकत नाही. कोण दिवस येईल कैसा नाही, क्षणाचा भरोसा. अशा पद्धतीनं गेम ऑन द फायर. हा देखील चेंडू सीमारेखा बाहेर. धावसंख्या झाली आहे 30. तिसऱ्या पंचांची कामगिरी बघा जरा रेडिओ बघा. फेल डिलीवरी या ठिकाणी दिली जातोय. 8 गेंदे और 11 रनों की जरूरत इस मैदान पर. अरे भाई 8 गेंदे और 11 रनों की जरूरत है. सपना तो लूट ली. ऐसे ही खेलोगे कैसे जीतोगे. बल्ला घुमाएगा जो बल्लेबाजी करेगा. ऐसा नहीं चलेगा. 8 गेंदे 11 रन नहीं चलेगा. गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी तो जीतेंगे. बादशाह कौन बनेगा. तुम्ही जर असे चेंडू टाकले तर वालाच्या शेंगा आपल्याला नाही मिळू शकत भाऊ. म्हणून तुम्ही आता वाड्यावर चला. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सुंदर गोलंदाजी करताना अभिषेक पाटील. या वेळेला आपण जर मॅच बघितली, आलेली मॅच कशी जाईल, कधी जाईल, ट्रॅक वरती आलेली ट्रेन कुठे जाईल सांगू शकत नाही. अक्षय कडू तयारीवर. येस 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 जोरदार अपील या ठिकाणी केली जातोय. आता तर या ठिकाणी आपले 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू आणि 10 धावा. आता जर या मॅचला जर आपले रामदासजी आठवले साहेब आले असते, कृष्णाजी, तर म्हटले असते ही धावा राहिले 6, चेंडू 6, धावा 10, कसा बसेल फटका तो तुम्ही आता पहा. अगदी अशा पद्धतीने म्हटले असते. दादा कोण की आले तर म्हणतील मॅच कधी संपेल. येस प्रेक्षक वर्ग, माझा श्रोता वर्ग माझ्या पाठीशी उभा आहे. आम्ही काय कुणाचे खातो, प्रभू राम आम्हाला देतो. घर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा प्रभू राम राम गाएगा. येत्या 22 जानेवारीला लोकार्पण सोहळा होतोय आपल्या भारतामध्ये. एक अविस्मरणीय असा दिवस. हा उद्घाटन सोहळा होते प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा. किती आनंद असेल संपूर्ण भारताला, आपल्या महाराष्ट्राला या गोष्टीचा. 6 चेंडू 10 धावा. अक्षय पाटील हे जालिया. बघूया कशा पद्धतीने प्रयत्न असतील. मॅच जवळ आली आहे. 2 धावा गेल्या तितक्या जवळून. पंच साहेब बघा, मॅच मध्ये लेझी गेम झाला ना, आक्रोशता पाहिजे. मगाशी म्हटलं होतं हिम्मत हे मर्दा तो मदत हे खुदा. हिम्मत करणं गरजेचं असेल आता. पाच चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 5 चेंडू. ओए, ये 2.5 किलो का हाथ नहीं, हथौड़ा है. एक बार जिस पे पड़ता है तो आदमी उठता नहीं, उड़ जाता है.
4 गेंदे 8 रनों की जरूरत, 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बघा समीकरण अजूनही मॅच संपली नाहीये, प्रयत्न करत राहा. बघूया इतिहास कोण रचतो या आजच्या मैदानात. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. जिंकला कसा जिंकला, काय मेहनत केली, येणारा क्षण आणि येणारी वेळ सांगेल. येस येस क्षेत्ररक्षण कसं होतं आहे, क्षेत्ररक्षण कसं होतं पाहूया. बघा कशा गुदगुल्या केल्या जातात चेंडूला, उचलेपर्यंत धावांची रपीट पाहायला मिळते. हा म्हणता धावा घेतल्या त्या ठिकाणी अभिषेक पाटील. 2 धावा आल्यात या मैदानामध्ये आपण पाहतोय. सुंदर अशी रणनीती पाहायला मिळाली. चेंडूचा खेळ बाकी आहे कमी. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. कशा पद्धतीनं समीकरण पाहायला मिळेल आजच्या या मॅच मध्ये. कृष्णा जी ये कैसे हो जाएगा इस महफिल में. चला एक मच्छर आदमी को हिडा बनता. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मेरे प्यारे देशवासियों, 3 गेंदे और 6 बनाने हैं. लटके खेलना पड़ेगा तभी तो जीतेगा. आणि 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. तुम्हाला काढावे लागतील अशा पद्धतीनं. बाहिया में कसी के सैया मार लो आता कचाकच, और मैदान भी भरा है अपना प्रेक्षकों से खचाखच. 3 चेंडू आणि 6 धावा. थंडी गुलाबी कृष्णाजी म्हात्रेच्या हाताला कुडकुडते. अति बघू शकताय आपण. हा सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण करायचं होतं पण ते झालं नाहीये. याचा फायदा घेतलाय दोन्ही खेळाडूंनी. 2 धावांची रपीट केली आहे, 2 धावा खेचल्यात. बघा समीकरण ही जर 1 धावा अडली असती तरी कठीण परिस्थिती झाली असती. आता संघ आलाय. 2 चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. अतिशय मॅच मध्ये शेवटपर्यंत रंगत आली आहे. GN11 वल्लभ आणि डोंगऱ्याचा पाडा या दरम्यान ही रंगत पाहायला मिळते. 2 चेंडू 4 धावा. कृष्णा जी क्या कहेंगे इस महफिल पर? लगेगा सट्टा? 2 गेंदे 4 रनों की जरूरत है. बघूया काय होते. आता प्रत्येकालाच उत्कंठा लागली आहे मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. वाजलाय चौकार विजयाचा. विन द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन ऑन द फायर. अखेरच्या या टप्प्यावरती मारलाय चौकार ज्या फलंदाजानं. रोशन पाटीलनी मस्तपैकी केलंय काम तमाम. याच्या मॅच मधून मॅचचा हृदयस्पर्श संग्राम पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणामध्ये 2 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना मारलाय चौकार. अखेरीस या ठिकाणी पाहतोय आपण GN11 वल्लभ संघ ठरला या विजयाचा मानकरी. लगेचच विनंती करीन मॅन ऑफ द मॅच साठी अभिषेक पाटील गुणलेखक. अतिशय सुंदर गुणलेखणी. वल्लभ संघाला थांबायला लागेल. अजून एक मॅच खेळवायची आपल्याला, जाऊ नका ही विनंती आपणास केली जातोय.